भगतसिंगाचं वाक्य आहे. भगतसिंग म्हणतात घर कोई सरकार, भगतसिंगाचं वाक्य आहे घर कोई सरकार देश के युवाओं के सम्मान करती नहीं है. देवा बा भगत सिंह का म्हणते घर कोई सरकार देश के युवाओं के हितों के अधिकारों की रक्षा नहीं कर सकती, तो ऐसे सरकार को तबाह कर दो या खत्म कर दो. आणि लक्षात ठेवा म्हणा सत्तेत बसणाऱ्या चोरांनो, हे माजून गेले साले. आणि ह्या चोरायचा जो सरगना आहे नाम नरेंद्र काम सरेंडर. राजीनामा अभिजित दादा, राजीनामा धर्मेंद्रचा घेऊन नाही होणार, नरेंद्राचा बी घ्या लागेल. कारण सरगना 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 हो का सरगना वही है. आणि या देशात 4 गोचिड आहे जे या देशातल्या बेरोजगार युवकाचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या कामगारांचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या शेतकऱ्याचं रक्त शोषण करत आहे. ते 4 गोचिड आहे नरेंद्र, मुखिया, अडाणी आणि एक अमित्या. हे 4 लोक आहे जे या देशाचा सत्यानाश लावून राहिले. त्याच्यानंतर हे बाकीचे खालतं चोर बसले आहे. आणि याचा एक सरगना आहे, त्याचा राजीनामा घ्या लागते मेन डॉनचा. नरेंद्रचा राजीनामा घेतल्याशिवाय, कारण का ह्या धर्मेंद्राला जरी हटवलं तरी तिथं ह्या चोरांना बसवण. कारण हे पुरे चोर बसले आहे. आणि मी यायच्या भाषेत हे कोचिड आहे, कोचिड. आपल्या देशातल्या युवकाचं, आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं, आपल्या देशातल्या कामगाराचं, आपल्या देशातल्या बेरोजगार पोट्याचं रक्ताचं शोषण करत आहे. आता एक इथं नवीन आपल्या नागपुरात सायंटिस्ट आहे नितीन गडकरी, नितीन इथिनोस्टाईन. त्याचा बॅनर बनवून आणलाय तेव्हा तिकडं आहे. बॅनर वरत कर रे. ही पेट्रोलचे जनक ते तिकडे पोट्टे बॅनर घेऊन आहे आपले. सर त्याची तुम्ही वाट लावली. आणलं का रे बॅनर? इकडे दे रे ते पेट्रोलवाला. अना यायले सांगतो का हम कॉकरोच है, कॉकरोच 100 बार काटोगे तो भी मरेंगे नहीं, फिर से जिंदा रहेंगे. आम्हाला 100 वेळा जरी कापांना तर आमच्या काळजातून एकच आवाज निघाल, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की, भारत माता की. बनून आणली तुमच्या गाड्या फुक करून बंद पडणार आहे. हम कॉकरोच है, 100 बार काटोगे तो भी जिंदा रहेंगे. भारतातल्या पोट्याचा सत्यानाश करणारा धर्मेंद्र. आम्ही शोलेमध्ये पाहिला होता, शोलेमध्ये शोलेतला धर्मेंद्र कसा होता. आणि ह्या 5 चोर आता हेलिकॉप्टरला पेपर आणून राहिला. पहिलेच केलं असतं तर पहिले कशा उपडत बसला असेल तिकडं. आता हेलिकॉप्टरला पेपर पहिले लक्ष दिलं असतं. चोट्यात 15 पोट्याच्या आत्महत्या नसत्या झाल्या. या 15 पोट्याच्या आत्महत्येचा जिम्मेदार नरेंद्र धर्मेंद्र आहे. मला या नरेंद्र धर्मेंद्रवर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. यानं 15 पोरांचे जीव घेतले. व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? शाबाश. हे आपल्या देशाला लुटून खाऊन राहिले. उद्या आपल्यावर कोणती वेळ येईल. आता पुन्हा एक रील आली का UPSCचा पेपर एकाच क्लास मधल्या, ठीक आहे, सेट मधले 80 जवळपास प्रश्न आले. म्हणजे आता UPSCचा बी पेपर नाही राहिला, नीटचा बी पेपर नाही राहिला.
नाव नीट आहे पण अजिबात नीट पेपर होत नाही. सिलेक्शन अरे बरोबर आहे का? हा म्हणून ठीक आहे, हे चार गोचिड मधले पहिले 2 गोचिड मोठे बदमाश आहे. आम्हाला साले कॉक्रोच म्हणते. त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला जराशी लाज नाही येत का देशातल्या लोकांना कॉक्रोच म्हणावं? मग आम्ही कॉक्रोच आहे आणि कॉक्रोच का करू शकते हे ताकद आम्ही दाखवून देऊ. आता भारतातल्या प्रत्येक शहरात आंदोलन चालू आहे. या म्हणा बंधाऱ्याले थोडस युवकांनी सपोर्ट करा, ट्रॅफिक जाऊ द्या. आपलं आंदोलन शांततापूर्ण आहे, पण आम्ही आले गांधी माहित आहे ना, आम्हाला भगतसिंग बी माहित आहे. ठीक आहे, आम्ही कायद्यात आम्ही कायद्यात ठीक आहे, आम्ही डोक्यात गांधी ठेवतो आणि मनगटात भगतसिंग ठेवतो. आम्ही आमच्या डोक्यात विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ठेवतो आणि मनगटात छत्रपतींची तलवार ठेवतो. आम्हाला भगतसिंग बी शिकू नये आणि आम्हाला गांधी बी शिकू नये. आम्ही जोपर्यंत शांततेत आहे तोपर्यंत शांततेत आंदोलन करतो. या देशातल्या युवकांची ताकद लक्षात ठेवा, तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय ठेवणार नाही. पण देशात मोठं आंदोलन झालं, यानंतर सत्यपाल महाराज आपल्याला संबोधित करतील. देशात जर मोठं आंदोलन झालं तर या देशातल्या मेन स्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले हे नाही, हे बिचारे साधी आहे, यायले नाही म्हणून मेन स्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले, चीफ जस्टिसच्या ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशायले आणि सत्तेत बसणाऱ्या चोरायले खैर नाही करणार हे पोट्टे. पॅन्टात होईल पॅन्टात म्हणा, सुधारणार नाही धुणं. आणि सत्तेत बसणाऱ्या चोरायले खैर नाही करणार हे पोट्टे. पॅन्टात होईल पॅन्टात म्हणा, सुधारणार नाही धुणं. म्हणून ठीक आहे, हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो आणि आम्ही त्या संविधानाचे विचारक आहे, आम्ही त्याला मानणारे आहे. म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे, आमची परीक्षा नका घेऊ. आम्ही आता तुमच्यावर इथं ताकद दाखवून राहिलो. आमच्या मान सन्मान आणि आमच्या मताचा सन्मान ठेवा, एवढं मी या सत्तेत असणाऱ्या चोरायले सांगतो. नाही तर पुन्हा आम्ही दिल्लीत याच्यापेक्षा 4 पट मोठं आंदोलन करीन आणि तिथं का होईल हे सांगता येणार नाही. धन्यवाद. जय जवान, जय बिरसा मुंडा, इन्कलाब जिंदाबाद.